देवाच्या प्रिय लोकांना, आज विशेष प्रभूच्या वचनाकडे आपण मनन करीत असताना, लक्ष देत असताना प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू खूप दयाळू आहे. रोज त्याची दया आमच्यावरती नवी होत राहते. आमेन. एक दिवस असा होता की एक पलिष्टी, ज्याचं नाव होतं गल्ल्यात, हा गल्ल्यात जो होता तो येऊन इस्रायलाच्या देवाविरुद्ध बोलायचा आणि इस्रायलाच्या प्रजेविरुद्ध बोलायचा, इस्रायल लोकांबद्दल बोलायचा. आणि तो ओपन चॅलेंज सगळ्यांना करायचा की तुमच्यापैकी जर कोणी येऊन माझ्याशी जर लढलं तर आम्ही तुमचे गुलाम होऊन जाऊ, पण तुमच्यात हिम्मत असेल तर एक जण माझ्याबरोबर लढायला पाठवा, ज्याच्याबरोबर मी युद्ध लढेल. आणि मग खूप लोक होते देशात, राजा आहे, लढवय्या आहेत, मोठे मोठे चांगले लोक आहेत, शूरवीर लोक आहेत, सैनिक आहे फार मोठे, परंतु त्यापैकी कोणाची हिम्मत झाली नाही आणि कुणीही पुढं सरसावलं नाही. ना सैन्यापैकी, ना राजा, ना कुणी त्या योद्ध्यांपैकी पुढं आलं. एक लहान मुलगा आपल्या भावांसाठी शिदोरी घेऊन आला होता. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कधी कधी तुम्ही एक वेगळं काम करायला जाता, पण देवाचा उद्देश तुमच्या जीवनात सफल होतो. दावीद भावांसाठी जेवण घेऊन आला होता. त्याचा त्या दिवसाचा उद्देश हा होता की माझ्या भावांना तृप्त करावं, पण त्याला माहीत नव्हतं इस्रायल राष्ट्र त्याच्याद्वारे आशीर्वादित होणार आहे. आज एक छोटा उद्देश घेऊन जरी तुम्ही निघालात, पण त्याच्यात जर देवाची योजना असेल तर खूप लोक तुमच्या जीवनाद्वारे आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाहीत. दाविदाचा उद्देश आहे भावांना फक्त भोजन घेऊन जाण्याचा. बापाने दिलंय ते भावांपर्यंत पोहोचवायचं. तिथे गेल्यावर त्याला कळालं पलिष्टी काय बोलतोय आणि कुणालाच काही वाटत नव्हतं, सगळे घाबरून गेले होते. पण दाविदाच्या मनात काहीतरी व्हायला लागलं आणि दाविदाने डिसाईड केलं, त्याने ठरवलं की या पलिष्ठ्याला आज मी चित केल्याशिवाय राहणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? ज्यावेळेस वैरी तुमच्या विरुद्ध उठतो, त्याची पावर, त्याचं सामर्थ्य, तो अक्राळ विक्राळ आहे, किती मोठा आहे हे पाहून घाबरून जाऊ नका. कारण जो तुमच्या बरोबर आहे तो सगळ्यात जबरदस्त आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो प्रतापी आहे. दावीद रेडी आता. आणि मग हा दावीद त्याला शाऊला पुढं उभं केलं. शाऊलाने मात्र चिलखत वगैरे सगळं दिलं, ढाल तलवार काय असेल ते देऊन टाकलं. वजनानेच आपल्या दावीदाला चालता येणं. बोलो येशू मसीह की हालेलुया. दावीद म्हटलं हे काही जमत नाही आपल्याला, मी माझ्या स्टाईलने युद्ध लढणार आहे, माझ्या स्टाईलने लढणार. कसं लढणार? तर दावीदाने काय केलं? पहिले शमूएल 17 अध्याय 40 वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 40. मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ठाकडे गेला. आमेन. सर्वप्रथम आपली काठी त्याने हाती घेतली. दुसरी गोष्ट त्याने जर घेतली हातामध्ये तर बायबल सांगतं की त्याने त्या ओहळातून 5 गुळगुळीत गोटे त्याने घेतले. हालेलुया. काय घेतलं? 5 गुळगुळीत गोटे, जे त्याला गल्ल्यातला मारण्यासाठी काम येणार होते. त्या ओहळात जाण्याच्या आधी, कुठं जाण्याच्या आधी? ओहळात जाण्याच्या आधी दाविदाचा बटवा रिकामा होता. ऐकता तुम्ही चर्च? कारण तोपर्यंत ठरलं नव्हतं त्याचं की त्याला कसं लढायचंय. जर त्याने स्ट्रॅटेजी आखली असती की मी अशा रीतीनं गल्ल्याथाला मारणार आहे, तर त्याने ते चिलखत घेतलंच नसतं जे राजाने त्याला दिलं होतं. पण ज्यावेळेस त्याचं डिसाईड झालं की मला आता लढायचंय, पण त्यासाठी मला ओहळातून गुळगुळीत गोटे घेणं गरजेचं आहे, ओहळामधून मला ते दगड निवडणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत त्याने ते घेतले नाहीत तोपर्यंत
त्याचा बटवा रिकामा होता. सगळ्यांनी म्हणा रिकामा होता. दाविदाचा बटवा, सगळ्यांनी म्हणा दाविदाचा बटवा रिकामा होता. दाविदाचा बटवा रिकामा होता. दाविदाचा बटवा रिकामा होता. जोपर्यंत दाविदाचा बटवा रिकामा आहे तोपर्यंत युद्धावर नाही जाऊ शकत. हालेलुया. जोपर्यंत त्याच्याकडे नुसती गोफण आहे, नुसती काठी आहे, तोपर्यंत तो लढण्यासाठी उभा नाही राहू शकत. त्याला त्याचा बटवा आधी भरणं गरजेचं आहे. आज रिकामा बटवा घेऊन तुमच्या गल्ल्यात पुढे उभे राहू नका. बंदूक आहेत पण गोळ्या नाहीत, काय फायदा? तोफ आहे पण तोफेत गोळे नाही, काय फायदा? जर तुमच्याकडे इंधन नाही, गाडी असून काय फायदा? आधी तुमचा बटवा भरणं गरजेचं आहे. हालेलुया. आपला रिकामा बटवा आधी भरणं गरजेचं आहे, मग नंतर तुम्ही शत्रू पुढं जाऊन उभे राहू शकता. अनेक संदेश आजपर्यंत ऐकलेत. जेव्हा तू आपल्या परमेश्वराला भेटायला येतोस त्यावेळेस रिकाम्या हातांनी येऊ नको. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराला भेटायला येतो, बायबल सांगतं की तू प्रिपेअर हो, स्वतःला तयार कर. अहरोना, ज्यावेळेस तू मुख्य याजकाची भूमिका करतोस त्यावेळेस जे वस्त्र तुला सांगितले ते तुला घालावे लागतील. जी गोष्ट देवाने तुला सांगितली आहे ती करावी लागेल. देवाच्या भेटीला तुम्ही तयार होता. आजचा संदेश आहे, तुमच्या वैऱ्याला भेटण्याआधी स्वतःला तयार करा. आपल्या वैऱ्याला सामोरे जाण्याआधी स्वतःला प्रिपेअर करा. कारण की तेच लोक हरतात जे स्वतःला तयार ठेवत नाहीत. हार त्या लोकांची होते. बायबल बारकाईने वाचून बघा. अयशस्वी लोक कोण होतात? ज्यांनी स्वतःला तयार ठेवलं नाही, ज्यांनी आपले बटवे रिकामे ठेवले, आपल्या धनगरी बटव्यात ज्यांनी काही घेतलं नाही, कुठली तरी उणीव त्यांच्याकडे मागे राहिली, तेच लोक बायबलमध्ये हारलेत. ज्यांनी प्रिपरेशन नीट केलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिले शमूएल 17 आणि 49 वचनामध्ये बायबल सांगतं, 1 सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 49, दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला. रिकामा असतं तर काही निघालं नसतं, पण त्याने आपल्या बटव्यातून, कारण त्याने आधी ती तयारी केलेली आहे, आपला बटवा त्याने आधी त्या धोंड्यांनी भरून घेतलाय. आणि ज्यावेळेस त्याने हात त्या बटव्यामध्ये घातला, जो त्याला बेस्ट वाटला तो धोंडा त्याने काढला आणि गोफणीत तो धोंडा घातला आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बघा परमेश्वर कसं काम करतो. गल्ल्यात तिकडं उभा आहे, दावीद इकडं उभा आहे. बटव्यातून काय काढलं? 100ची नोट. आज बटवा म्हटलं का लोकांच्या डोक्यात वेगळं. त्याने बटव्यात हात घातला आणि काय काढलं? गुळगुळीत गोटा काढला, गोफणीमध्ये ठेवला आणि गोफण भिरकवायला सुरुवात केली. आपला दावीद इकडं आहे, गल्ल्यात तिकडं आहे. असा त्याने गोटा भिरकवला, डायरेक्ट गोटा लागला नाही. किती लोक आमेन म्हणतील? काय फटका असेल. हालेलुया. असा फटका त्याला लागला. ही आमच्या देवाची स्टाईल आहे. सैतानाचं पण त्याने मस्तकच ठेचलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. गल्ल्यात डायरेक्ट पडला. दावीद धावत गेला आणि दाविदाने गल्ल्यातचीच तलवार काढली. हालेलुया. कारण दाविदाला उचलत नव्हती तलवार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळेवरती योग्य गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आता कोण तलवार आणून देईल? अरे जा आपल्या शौल राजाची तलवार कोणीतरी घेऊन या. मगाशी मला मिळाली नाही, काहीतरी करा. अरे जा. तुमच्या वैऱ्याची हत्यारच वैऱ्यांना नाश करणार आहेत. अजून सांगेन मी, कधी असं मी शांत बसलो, मी कशावरही विचार करत बसतो देवाबद्दलच्या गोष्टींबद्दल. हे असं का प्रभू, ते तसं का? का बरं? म्हणजे असा परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे,
किती लोकांना विश्वास आहे की देव स्वर्गात आहे? ज्यांनी हात खाली ठेवलेत त्यांचं काय? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विश्वास आहे देव स्वर्गात आहे? किती लोकांना विश्वास आहे देव इथं आहे? सर्वव्यापी आहे. तो सर्वव्यापी आहे, पण त्याचा परमनंट ॲड्रेस त्याने हेवन ठेवलाय. त्याला माहिती आहे हे लोक कधीतरी लाथाडू शकतात, मला निराश करू शकतात, कधीतरी मला एखाद्याला घरातून हाकलतात ना, तसं पाप करून मला हाकलतील. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व ठेवलंय. तुम्ही ऐकता चर्च? हालेलुया. आदामाच्या काळापासून माणसांनी हेच केलं आणि देवाचं अस्तित्व स्थिर त्याने स्वर्गात ठेवलेलं आहे. मग स्वर्ग कुठं आहे? खाली आहे, बाजूला आहे का वर आहे? वर आहे. का परमेश्वर सगळ्यात वर राहतो? आता एखाद्याने शिव्या शाप दिले कुठं? वर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स देवाने आधीच सेट करून ठेवलाय. तू फेक, मी खाली टाकतो. जो देवाला शाप देतो तो व्यक्ती शापित होतो, आणि जो देवाला धन्यवाद देतो तो व्यक्ती धन्य होतो. हालेलुया. जे देवाला चांगला म्हणतील देव त्यांना चांगलं करतो. जे म्हणतात की तू महान आहेस, तो वरून म्हणेल तू पण काही कमी नाहीयेस. तुम्हाला समजत नाहीये मला असं वाटतंय. जे त्याला म्हणतील तुझ्यासारखा कुणीच नाही, तो म्हणेल तुझ्यासारखा पण कुणीच नाही. हालेलुया. तू सच्चा दास, तू सच्ची दासी आहे. तुमचं महत्व लोकांची तारीफ करून वाढणार नाही. तुमची गुणवत्ता कोणाला पुढे पुढे करून वाढणार नाही. तुमचं जीवन आशीर्वादित होईल जेव्हा तुम्ही त्याला धन्य म्हणाल. हालेलुया. तो सर्वोच्च स्थानी आहे, सर्वव्यापी, सर्व सत्ताधारी, सर्व गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये. तो सर्वोच्च, सगळ्यात वर बसलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही त्याच्याकडे पाहत असताना कुठल्या दृष्टीने पाहतोय? दाविदाला गॅरंटी आहे, तू किती उंच आहेस गल्ल्यात, माझ्या देवापेक्षा उंच नाहीयेस. हालेलुया. त्या वैऱ्याचीच तलवार घेऊन, गल्ल्याताची तलवार घेऊन त्याने शिरच्छेद केला. माझा एक सोपा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. दाविदाने किती गोटे आणले होते? गेले किती? बघा, एक गोटा गेला पण एक शीर घेऊन आला. ऐकताय तुम्ही चर्च? एक त्या ओहळातला गुळगुळीत गोटा गेला, पण वैऱ्याचं एक मस्तक घेऊन आला. किंमत मोजली, देवाचं गौरव प्रकट झालं. येताना गोटे घेऊन आला, जाताना शीर घेऊन गेला वैऱ्याचं. ते नुसतं शीर नव्हतं, तो दाविदाचा विजय होता. तो परात्पर देवाच्या नावाचा विजय होता. ए इस्रायल लोकांनो, जे तुम्हाला जमलं नाही, माझ्या परमेश्वराने माझ्या हातून करून दाखवलंय. हे राजा, जे तुला जमलं नाही, माझ्या परात्पर देवाने ते माझ्या हातून करून दाखवलंय. बघ मी काय घेऊन आलोय. हालेलुया. किती सामर्थ्याने दावीद त्या दिवशी इस्रायल लोकांमध्ये प्रवेश करत असेल. काय चर्चा झाली असेल त्या दिवशी. एवढ्याशा मुलाने एवढ्या धिप्पाड माणसाला ठार केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दिसायला तुमची शरीर यष्टी, तुमचं शिक्षण, तुमची विद्वत्ता किती कमी असली तरी चालेल, पण तुम्ही कोणत्या देवाला हाक मारली हे लक्षात ठेवा. कुठल्या परमेश्वराच्या मागं तुम्ही आलेले आहात, तुमचा जय ठरलेला आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला विजयी करणार आहे, पण एकच अट आहे, रिकामा बटवा घेऊन जायचं नाही. आमेन म्हणायची हिंमत असेल तर म्हणून टाका. ज्या वेळेस परीक्षेला सामोरे जाता, रिकामं घेऊन जाऊ नका.
बघू काहीतरी लिहू. सर पण म्हणतील रिझल्ट देताना बघू काहीतरी देऊ. हालेलुया. परिश्रम महत्वाचे. किंमत मोजणं गरजेचं आहे. वैऱ्यापुढं उभं राहताना तुमचा बटवा भरलेला पाहिजे. दाविदाचा बटवा रिकामा नव्हता. दाविदाचा बटवा रिकामा नव्हता. आज हे वचन आत्मसात करून घ्या की देवा तू मला काय सांगतोयस, कुठं करेक्शन करायचंय, मला कोणत्या गोष्टीत मी हरतोय, माझ्या जीवनात माझा स्ट्रगल काय आहे. मी खूप प्रयत्न केला देवा ह्या गोष्टीवर विजय मिळवायचा, पण मी का हरतोय, कशात माझा बटवा रिकामा आहे. आज येशूच्या नावात माझा बटवा भरला जाऊ दे प्रभू. आज येशूच्या नावात माझी परिस्थिती बदल. मी जिथं हरतोय तिथं मला जिंकायला शिकव. माझा अपयश यशामध्ये बदल. रिकामा बटवा आज भरावा लागेल. आमेन. ऐका अजून सांगेन मी तुम्हाला. स्तोत्रसंहिता 127 4 आणि 5 वचन. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील, बोला की जोरात, बाणाप्रमाणे आहेत. बाणांनो, तरुण लेकरांनो, बायबल तुमच्याविषयी सांगते. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भात आशांनी भरला आहे. किती लोक आमेन म्हणणार. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे, म्हणजे अशा बाणांनी भरला आहे, तो धन्य आहे. आमेन. का त्याला धन्य म्हटलंय? त्याच्याकडं बाण आहेत आणि असे बाण आहेत की जे धारदार बाण आहेत. वैऱ्याला भेदून टाकणारे बाण आहेत. वैऱ्याचा नाश करणारे बाण आहेत. आणि धन्य तो पुरुष, बायबल सांगतं का. त्याचं कारण पुढं दिलेलं आहे. वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता. कुठं? वेशीवर. वेस कधी कुठं असते? घराच्या दरवाजाला वेस नाही म्हणत. वेस एक वेगळी गोष्ट आहे. वेशीवर म्हणजे घराच्या उंबऱ्यावर नाही, घराच्या चौकटीमध्ये, दारात नाही. वेस म्हणजे कशाची असते? गावाची वेस असते. वैरी जर तुझ्या गावावरती हल्ला करायला आला, पण ज्याच्याकडे तरुण योद्धे आहेत, तरुण लेकरं आहेत, हा माणूस मोठ्या धिटाईने वेशीवरती जाणार. आणि बायबल काय सांगतं पहा. वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाहीत. भाता रिकामा असलं तर फजित होणार. भाता रिकामा असला तर फजित होणार. पण धन्य आहेत ते लोक ज्यांचा भाता भरलेला आहे. धन्य आहेत ते दावीद जे आज या चर्चमध्ये बसलेले आहेत, ज्यांच्या कानांपर्यंत आज वचन जात आहे. ते लोक धन्य आहेत ज्यांनी आपला बटवा रिकामा ठेवलेला नाही, ज्यांनी आज स्वतःला प्रिपेअर केलंय, ज्यांनी तयार केलेला आहे. धन्य आहे तो पुरुष ज्याचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे. ते बाण नेहमी तयार आणि तत्पर असणं गरजेचं आहे. ते बाण नेहमी चकाकते असणं गरजेचं आहे. ते धारदार असणं गरजेचं आहे. काही बाण चर्चला जात नाही, नंतर गंजून जातात. मग गंजून झाल्यावर मग आमच्याकडे रिपेअरिंगला येतात. पास्टर थोडी धार करून द्या. मग पास्टर आहे मग बरोबर ते चक्री फिरवायला, घर घर घासायला. मग इतकं काय बाण मोडतात. पास्टर लई मला रागाने बोलले. आता मग काय करू बाबा, तुझा काय आता लाड करू का? तू चुका करून आला, तू गंजून गेलाय, तुला सुधारण्यासाठी थोडा त्रास घ्यावा लागेल. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. आमचे बाण नेहमी चकचकीत पाहिजेत. आमचे बाण नेहमी देवाच्या सानिध्यात पाहिजेत. बाण भात्यात राहणं म्हणजे काय प्रियांनो? एका मंडळीत एक जीवाने राहणं आहे. कधी ह्या भात्यात कधी त्या भात्यात जाऊ नका. एका भात्यात राहणं म्हणजे काय? एका परिवारात टिकून राहणं आहे. एका भात्यात राहणं म्हणजे काय? देवाच्या सानिध्यात एकनिष्ठ राहणं आहे. एका भात्यात टिकून राहणं. आणि ज्यावेळेस वेळ येईल शत्रू खलास. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ज्यावेळेस लोक सांगतात पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला कुणी संदेश द्यायला बोलवत नाही, मला माझ्यासाठी प्रार्थना करा, देवाने माझा वापर करावा, मला त्यांच्याकडं बघून दया येत नाही की अरे प्रभू यांना लवकर वापर, असं का करतोस तू? तुम्हाला जेवढी गरज आहे त्याच्या हजारो पटीने जास्त त्याला गरज आहे. कारण तो म्हणतो की पीक फारे काम करी थोडक्यात. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. पण हा
तर तुमचा भात्यात राहण्याचा टाइम असेल तर गपचूप राहा आणि प्रार्थना करा. ज्या दिवशी देव हात घालेल त्यावेळेस तुम्हाला कुणी थांबवू शकणार नाही. तो बाण पुढे जात राहणार, तो बाण वैऱ्याला भेदत राहणार, तो बाण देवाचं काम करत राहणार, तो बाण विजयी होत राहणार. तुमचा समय जवळ येऊन ठेपला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया म्हणा. देवा माझा वापर कर, देवा माझा वापर कर, येशूच्या नावात आमेन आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, बटवा रिकामा असू नये, भाता रिकामा असू नये. वैऱ्याला सामोरे जाताना तुम्ही प्रिपेअर असलं पाहिजे. सहज फिरत फिरत जाल, वैरी तुम्हाला फिरत फिरत परत येऊ देणार नाही. हालेलुया. आज जग कुठल्या दिशेने चाललंय, जगात आज काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचा आम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. आमची लेकरं राईट ट्रॅकवरती आहेत का? आईबाप राईट ट्रॅकवर असतील, 100% लेकरं पण राईट ट्रॅकवर असतील. आईबापाचा ट्रॅक चुकला, लेकरांची गॅरंटी नाही देता येत. हालेलुया. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने देवाच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. मग घराची उन्नती आणि वाढ कोणी थांबवू शकत नाही. मग काय होतं की कधी कधी काय होतं की लक्षात राहत नाही, आपल्या बटव्यात दगड आहेत. वैरेला बघूनच काही लोक घाबरून जातात, थरथर 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 थरथर. म्हणजे डान्सचा क्लास केलेला नसतो, पण त्या दिवशी त्यांना बरोबर थरथरायचा डान्स येतो एकदम, एवढं घाबरून जातात. वैरेला बघितलं, कुणी काही बातमी आणली, काही पण, रात्री 2ला जर फोन आला, अरे बापरे काय झालं, का फोन केला 2ला? काय नाही, चुकून लागला. बोले येशू मसीह. हालेलुया. इकडे हा एकदम घाबरूनच घायाळ. भय माणसाला गाठतं. बायबल काय सांगतं पहा. अनुवाद 20वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचणार. तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील, तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा, म्हणा असं, तुझ्यापेक्षा मोठे सैन्य, घोडे म्हणा, घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य. आता घोडे, रथ आणि मोठं सैन्य काय आहे? वैरी घेऊन आलाय. जर हे तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको. आमेन. हालेलुया. आपल्याकडून थोडं सैन्य आहे, समोरून येणारं सैन्य जास्त आहे, त्यांच्याकडे घोडे जास्त आहेत, त्यांच्याकडे रथ आहेत, मोठं सैन्य आहे, मोठा जमाव तुमच्या विरुद्ध आलेला आहे. तुम्ही संख्येने थोडे आहात. बायबलचा देव सांगतो, तुझ्या वैऱ्यांना तू भिवू नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या वैऱ्यांना तू भिवू नको. सैतान भय आणायचा प्रयत्न करतो. कितीतरी वेळा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना लक्षात राहत नाही, आपल्या भात्यात इतके बाण आहेत, नुसते मारत सुटलो तरी सगळे वैरी खलास होणार आहेत. हालेलुया. किती सुंदर युद्ध आहे. वैरी तुमच्या समोर आहे आणि देवाने तुम्हाला प्रबळ केलंय. तुम्ही संख्येने कमी असलात तरी देव सांगतो की तुझ्या वैऱ्याला घाबरू नको. आमेन. बायबल पुढे सांगतं आपल्याला का घाबरू नको याचं कारण तुझा देव परमेश्वर, ज्याने तुला मिस्र देशातून आणले, तो स्वर्गात बसला आणि तुझं बघतोय तू काय करतोयस. तू जा युद्धावर, 2 दिवसांनी प्रभू तिथे येणार आहे. तुझे फुलं टाकायला येतो 3ऱ्या दिवशी. काय करणार आहे प्रभू? लवकर सांगा पटकन. कुठं आहे तो? घरी आराम करतोय. बायबल काय सांगतंय? बायबल सांगत आहे स्पष्ट, तुझ्या वैऱ्याला घाबरू नको. त्यांची संख्या बघून, त्यांचे घोडे, त्यांचे रथ बघून घाबरू नको, कारण तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जर देव माझ्या बरोबर आहे, मी कशाला लढू? माझा देवच माझ्यासाठी लढणार आहे. हालेलुया. जर माझा देव माझ्यासाठी लढतोय तर मला कशाची भीती आहे? मग ज्या वेळेस असं घडेल तेव्हा याजकाने काय बोलायचं ऐका. तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे. याजक म्हणजे
आजकालचे पास्टर त्या काळातले याजक. देवाच्या सेवकांनी काय बोललं पाहिजे? जे सेवा करतात त्यांनी कान उघडे ठेवून जरा दरवाजे उघडा कानाचे आणि बारकाईने ऐका देवाचं वचन काय. जे लोक देवाचं काम करणार आहेत, तुमचे शब्द कसे असले पाहिजेत ऐका. एखादा सिरियस पेशंट झालाय, मरणाच्या लागत चाललाय, तो घरडा लागलाय, त्याला मरायला लागलाय, नातेवाईक येतो, डॉक्टरने 2 तास सांगितलेत. हो का? पेटीवाल्याचा नंबर आहे माझ्याकडं, भजन मंडळी पण तयार आहे, पाळक साहेबांना बोलू का? विकास कांबळे इथंच आहेत, मैत करायला एक्सपर्ट आहेत एकदम, बोलू का त्यांना? मोठे मोठे पाळक बोलू, आपण चांगली तयारी करू. अरे पाळकाला आणि भजन मंडळीला पेटीला बोलू नको रे वेड्या, येशूला हाक मार, त्या मरणाऱ्याला माझा देव उठवणार आहे. तुमचे शब्द इतरांना इनकरेज करणारे असले पाहिजेत. तुमच्या शब्दाने मुर्दे उठून बसतील, हे सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलंय. ज्यावेळेस याजकांना तोंड उघडाल त्यावेळेस हे म्हणू नका त्यांचे रथ जरा आपल्यापेक्षा जास्तच आहेत नाही का, त्यांचे घोडे बघा काय मोठे मोठे आहेत, बापरे बापरे काय सैन्य घेऊन वैरी आलाय, हे बोलत बसू नको. याजकांनी त्यांच्याशी बोलावे. 3ऱ्या वचनात सांगितलं की त्या याजकाने काय म्हटलं पाहिजे. त्याने त्यांना म्हणावे, याजकांनी लोकांना म्हणावे, ज्यावेळेस वैरी युद्धावरती येतील आणि तुम्ही वैऱ्यासमोर उभे असाल, त्याने त्यांना म्हणावे, इस्रायल लोक हो ऐका, युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात. तुमचे मन कचरू देऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? तुमचे मन कचरू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका आणि त्यांना पाहून घाबरू नका. कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. हालेलुया. वैऱ्याकडे घोडे आहेत, तुझ्याकडे देव आहे. त्याच्याकडे मोठी तलवार आहे, माझ्याकडं माझ्या देवाची तलवार आहे. हालेलुया. त्यांच्या ढाली बघितल्या का? अरे माझ्या देवाकडे एकदा बघून घे. हालेलुया. ते त्यांची स्तुती करतील, तुम्ही यहोवाची स्तुती करा. ते त्यांचं गौरव करतील, तुम्ही तुमच्या देवाचं गौरव करा. ते वैऱ्याची प्रशंसा करतील, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ते वैऱ्याला मोठं दाखवतील, पण तुम्ही म्हणत राहा, तुमच्या सर्व वैऱ्यापेक्षा तुमचा देव मोठा आहे, तुमचा देव सामर्थ्यवान आहे. हालेलुया. आमचे बटवे रिकामे नाहीत, त्यांच्याकडे मोठे मोठे घोडे आहेत, आमच्याकडे मोठा विश्वास आहे. आमचा बटवा विश्वासाने फुल भरलेला आहे. त्यांच्याकडं रथ आहेत का? पण त्यांच्याकडे धैर्य नाही. आमच्याकडे धैर्य आहे. योद्धे जास्त आहेत का संख्येने? आम्हाला फरक पडत नाही. स्वर्गातील देवाचे देवदूत आमच्या बरोबर आहेत. दिसायला आमची संख्या कमी आहे, पण पॉवरने आम्ही जास्त आहेत. कारण की जो सर्व शक्तिमान आहे तो आमच्या बाजूने लढतोय. आमचा प्रभू आमच्या बाजूने लढतोय. आमचे बटवे रिकामे नाहीत. हालेलुया. आमचे खिसे, आमचा भाता रिकामा नाही. देवाची स्तुती असो. आज ते धैर्य आमच्याकडे निरंतर राहिलं पाहिजे. आमची हिम्मत कशानेच कमी होता कामा नये. सैतान फक्त घाबरवतो आणि त्या भीतीमुळंच लोक हारतात. आज लक्षात ठेवा, तुमचा बटवा रिकामा नाही आहे. आमेन. हालेलुया. तुमचा भाता रिकामा नाही आहे. चेक करत राहायचं खिशामध्ये, तो विश्वास आहे का माझ्यात. कमी झाला तर भरून घ्यायचा, टॉपअप करत राहायचं. कधी भीती यायला लागली, हाकलून द्यायच्या, चल निकल यीशु के नाम से, हवा आने दे, इधर मत आ. हालेलुया. कधी डिस्करेजमेंट, ह्या महिन्यात एवढाच पगार आला, अरे ह्या पगारावर तू चालत नाही, सामर्थ्यावरती चालतोस तो. हालेलुया. तुझ्या गरजा पूर्ण करणारा तुझा परमेश्वर आहे.
राष्ट्रवतना दाखल देव तुला देत आहे, तुला तो आशीर्वादित करत आहे, तुझ्यावर तो कृपादृष्टी करत आहे. कुठला विचारात आहेस तू? आज आपला बटवा चेक करायची गरज आहे. आज प्रभूने सांगितलंय, याजकाने म्हणायचं घाबरू नका, त्यांचं सैन्य किती असो, पण परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. हालेलुया. नेहमी फुल वाटलं पाहिजे. अकाउंट रिकामे झाले तरी आत्म्यात फुल वाटलं पाहिजे. हालेलुया. खिसे रिकामे असले तरी आत्म्यात फुल वाटलं पाहिजे. मी भरलोय देवाच्या सामर्थ्याने. आमचा बटवा कधीच रिकामा होता कामा नये. काही संपलं तरी चालेल, अभिषेक संपू द्यायचा नाही. हालेलुया. आवेश संपू द्यायचा नाही. नेहमी निरंतर देवाच्या सामर्थ्यात पक्का आम्हाला उभं राहण्याची गरज आहे. योहान 2 अध्याय आणि 7व्या वचनात येशू ख्रिस्ताने चाकरांना एक गोष्ट सांगितली, काहीतरी विशेष गोष्ट करायला लावली. योहान 2 आणि 7 मध्ये कानागावच्या लग्नात रांजण रिकामे होते प्रियांनो. 6 रांजण, 6 दगडी रांजण रिकामे होते. रिकामे होते तोपर्यंत नाही मिरॅकल होऊ शकत. प्रभूने सांगितलं, येशू त्यांना म्हणाला, रांजण द्राक्षरसाने नाही, तुम्ही पाण्याने भरा, मी त्याच्यातून द्राक्षरस बनवून काढतो. हालेलुया. तुम्ही पाण्याने भरा. तुमच्याकडे द्राक्षरस नाही, पण तुमच्याकडे पाणी आहे. समजते तुम्हाला? हालेलुया. आपलं उत्तम ते देवासाठी करा, तो त्याचं उत्तम तुमच्यासाठी करणार आहे. तू फक्त रांजण पाण्याने भर, बस एवढंच कर, बाकी काही करू नको. आज्ञा त्यांनी अशी पाळली आणि ते त्यांनी कसं काठोकाठ भरले. देवाला हीच प्रार्थना करा. हे जग सोडून जाईपर्यंत, म्हणजे मरणाचं नाही बोलत मी, रॅप्चरमध्ये बोलतोय. हालेलुया. आम्ही मरणार नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आम्ही इकडून डायरेक्ट तिकडं, आमच्यासाठी बाकी काही नाही. आमेन. हालेलुया. त्या जगातून निरोप घ्यायच्या आधी बाय बाय आम्ही चाललो, त्या क्षणापर्यंत ना ह्या जगात नेहमी असं फुल भरलेलं वाटलं पाहिजे. येस, आत्म्यात तंदुरुस्त, केर कचरा येऊ द्यायचं नाही. किती लोक आमेन म्हणते? हालेलुया. सतत आत्म्यात मी भरलेलो आहे. एक क्षणही निराशेने मला गाठलेलं नाही. प्रभू माझ्या बरोबर आहे. जसे ते रांजण पूर्ण काठोकाठ भरले होते, चमत्काराची परिपूर्णता पाहायला मिळते प्रियांनो. परिपूर्णता. अर्धे भरले असते तर अर्धच द्राक्षरस मिळाला असता. आपली कॅपॅसिटी मॅक्झिमम देवासाठी वापरा. हालेलुया. किती तुला वापरायचंय देवा, तेवढा जास्त माझा वापर कर. आमेन. हालेलुया. काठोकाठ त्याने जेव्हा ते भरले ना, तेव्हा त्याचा वापर झाला. आजपर्यंत फक्त यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीनं फक्त हातपाय धुण्यासाठी वापरलं जायचं, पण आज त्याच रांजणांमधून प्रभू त्याचं गौरव करत आहे. आणि इतकं अद्भुत गौरव प्रकट होत आहे की सगळे लोक यथेच्छ प्याले. ते रिकामे पण आज नंतर काढून टाकलं. तो स्पिरिच्युअल ड्रायनेस आपल्या जीवनातून काढून टाका. मला एवढं प्रार्थनेत आता मन लागत नाही, प्रार्थना करताना मला झोप येते. काही लोकांना चर्चमध्ये पण येते. धन्य आहेत ते लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडे समोरच्याचा घसा फाटायला लागलाय ओरडून ओरडून. काही लोक एकदम तार लागलेले असते त्यांची, प्रभू आणि मी, बाकी मला काही नको. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. बोले येशू मसीह की. काठोकाठ भरले, चमत्कार झाला. आता येशू ख्रिस्ताबद्दल पहा. येशू ख्रिस्त कोण आहे? सर्वोच्च देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. ॲक्च्युली खूप याच्यावरती मनन करा ह्या गोष्टीवरती, की देव एवढा सर्वव्यापी परमेश्वर आहे. परमेश्वर जसा आहे तसाच येशू आहे, तसाच पवित्र आत्मा आहे. हा एवढा मोठा परमेश्वर, येशू ख्रिस्त पण परमेश्वर, देवाचा पुत्र परमेश्वर, एवढ्या मोठ्या परमेश्वराने मरियेच्या उदरात यावं त्याने किती स्वतःला लीन नम्र केलंय. एवढ्या मोठ्या परमेश्वराचं अस्तित्व त्याने गुंडाळून सगळं पॅक करून मरियेच्या उदरामध्ये परमेश्वराने त्यांना ठेवलेलं आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभू जगात येणं एक खूप अद्भुत गोष्ट आहे. खूप अद्भुत, खूप अफाट गोष्ट आहे.
त्याने आमच्यात वस्ती करणं, राहणं, या गोष्टी समजण्यासाठी आत्मिक गोष्टी आम्हाला कळणं गरजेचं आहे. जे लोक देहिक विचारांचे, जगिक विचारांचे, त्यांना कितीही समजून सांगा, त्यांच्या डोक्यात शिरणार नाही. देव त्याचा कसा काय पुत्र असेल, देव कसा काय खाली येईल, मग एवढा मोठा देव आहे कसं येणार. पण त्या परमेश्वराने असं केलं. आणि त्याने काय केलं माहिती आहे का, तो एवढा गौरवी आहे. ते अख्खं गौरव जे स्वर्गात आहे येशूचं, ते सगळं गौरव घेऊन जर पृथ्वीवर आला असता, त्या क्षणी अख्ख्या पृथ्वीची राख झाली असती. तो अग्नी आहे. किती लोक आमेन म्हणतील, हालेलुया. इतका सामर्थ्यवान आहे, इतका पवित्र आहे, इतका प्रतापी परमेश्वर आहे की फक्त त्याच्या येण्याने पृथ्वी नाश झाली असती. एक माणूस जगला नसता. त्याच्या दर्शनाने सगळे खाक झाले असते. मग त्याने काय केलं, आपलं गौरव पित्याकडे काढून ठेवलं. नको बाप्पा, हे गौरव नको घेऊन जायला. देवदूत एवढी त्याची स्तुती आराधना करतायत. जो क्षण असेल तिथून त्याने निघावं आणि मरियेच्या उदरात यावं. स्वर्गात काय वातावरण असेल त्यावेळेस, काय वातावरण असेल. देवदूत रात्रंदिवस आराधना करतायत, देवाची स्तुती करतायत, पवित्र आत्म्याला धन्यवाद देत आहेत, स्तुती करतायत, येशूची स्तुती करतायत. देवदूत, देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा. सटकन येशू ख्रिस्त खाली. जे देवदूत त्याला राजासनावरती बघायचे, ते देवदूत त्याला पृथ्वीवरती पाहतायत. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगात आला, त्याने एक्झॅक्ट आपलं राजासन सोडलं आणि कुठं आला, गाईच्या गोठ्यामध्ये, गव्हाणीमध्ये. कुणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. एवढा मोठा राजासन, त्याचा ऐश्वर्य, सर्व गोष्टीचा त्याने त्याग केला. त्याने स्वतःला रिक्त केलं. वाचू आपण फिलिपियन्स पत्र 2 अध्याय 5 ते 7. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्सेस 5 to 7. फिलिपी 2 5, 6, 7. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायी असो. कोणती चित्तवृत्ती असावी? ऐका. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. कुणाच्या बरोबरीचा? देवच आहे तो, देवाच्याच बरोबरीचा आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, एकच, इक्विव्हॅलंट आहेत, कोणी कमी जास्त नाही. देवाच्या बरोबरीचा आहे तो, देव आहे तो. पण तो लाभ आहे असं न मानता 7व्या वचनात, तर त्याने स्वतःला रिक्त केले. सगळ्यांनी वाचाय वचन. त्याने, सगळ्यांनी म्हणा, त्याने स्वतःला रिक्त केले. रिक्त होणे म्हणजे काय? रिकामं करणं. रिक्त, संपलं. अर्ध भरलेलं आहे, अर्ध रिकामं आहे, त्याला रिक्त नाही म्हणत. 100% फिनिश, रिक्त, खाली हो गए हो, पुरा एम्प्टी, खलास. स्वतःला त्याने रिक्त केले. तो व्यक्ती यरूशलेमहून खाली यरिहोला चालला होता. त्याच्याकडे पैसा पाणी असेल, काही गोष्टी असतील, लुटारूने त्यांना लुटलं. तो नाही म्हणू शकत की मी स्वतःला रिक्त केलंय. लुटारू म्हणतील ते काम आम्ही केलंय. त्या व्यक्तीला रिक्त करण्याचं काम लुटारूंनी केलंय. पण प्रभू येशूला कुणी रिक्त केलंय? कुणी रिक्त केलंय? त्याने स्वतःला रिक्त केले. त्याला कोणी रिक्त करू शकत नाही. पापाने त्याला रिक्त केलं नाही, गरिबीने त्याला रिक्त केलं नाही, कुठल्या वाईट गोष्टीने त्याला रिक्त केलं नाही, शापाने त्याला रिक्त केलं नाही, लुटारूने त्याला लुटून रिक्त केलं नाही. बायबल सांगतं त्याने स्वतःला रिक्त केले. येशू रिकामा झालाय प्रियांनो, तुम्ही रिकामे राहू नका. जर आज हे वचन तुम्हाला कळालं तर तुमच्या जीवनात एक मोठा प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. त्याने स्वतःला रिक्त केले. त्याने स्वतःला रिक्त केले. कुठल्या अंधारी सत्तेने त्याला रिक्त केलं नाही, कुणी रिक्त केले नाही. त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. त्याने रिक्त केले स्वतःला. तो धनवान असता आमच्यासाठी दीन आणि दरिद्री झाला. का? त्याच्या दारिद्र्याने आम्ही दारिद्र्य व्हावे. तो रिक्त झाला, आम्ही पण रिक्त व्हावे.
तो क्रुसावर गेला, मग आम्ही पण मरायला जातो. तो मेला म्हणून आम्ही जिवंत आहे. तो दरिद्री झाला म्हणून आम्ही धनवान आणि श्रीमंत आहे. हालेलुया. तो रिक्त झाला म्हणून आमचे खिसे कधी रिकामे नसणार. नाही कळालं तुम्हाला? त्याने गौरव सोडून दिलं म्हणून आज मंडळी गौरवी आहे. हालेलुया. तो रिक्त झाला म्हणून आज तुम्ही आणि मी रिक्त राहू शकणार नाही. तो रिकामा झाला म्हणून आज त्याने तुम्हाला असा आशीर्वाद दिलाय की तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत बरकत असणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? दाविदाचा बटवा भरलेला आहे. त्या धन्य पुरुषाचा भाता भरलेला आहे. दगडी रांजण भरलेले आहेत. पण येशू रिक्त झाला का? आम्ही नेहमी भरलेला असावा. कशाने भरणार? आपण काय धारण करणार? वैऱ्याला भेटायला जाताना आता आज काय धारण करणार? वाचा इफिस्करास पत्र 6 अध्याय 13 वचन. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा, ती घ्या, ती प्राप्त करा. काय देवाच्या शस्त्र सामग्रीमध्ये? तारणाचे शिरस्त्राण, नीतिमत्वाचे उरस्त्राण, सत्याची तलवार, विश्वासाची, सत्याचा कमरबंद, वचनाची तलवार, विश्वासाची ढाल, पायात सुवार्तेची सिद्धता, ते जोडे पायामध्ये घातले पाहिजेत. सगळ्या ज्यावेळेस गोष्टी आम्ही धारण करणार त्यावेळेस आम्ही खरे लढवय्ये म्हणून उभे राहणार. हालेलुया. आपलं पात्र रिकामं राहू देऊ नका. आत्म्याने भरले जा, वचनाने भरले जा. सैतान येशूकडे आला योहान 4 मध्ये आणि काय म्हणतो? त्याचे एक प्रश्न बायबलमधून प्रश्न विचारतोय. येशू ख्रिस्त स्वतः वचन आहे प्रियांनो. हालेलुया. त्याने तो रिक्त झाला, गौरव सोडून आला, पण तो स्वतः वचन आहे. वचनाच्या सामर्थ्याने त्याने सैतानाला हरवलं. आमेन. बोलायला शिका, वचन घोषित करायला शिका. हालेलुया. चिखलात दगड मारला तर डेअरी मिल्कचं चॉकलेट अंगावरती उडणार का? बोलत नाही तुम्ही. चिखलात दगड मारला तर कुठला एकदा ॲपल ज्यूस वगैरे अंगावर उडणार का? चिखलात दगड मारला तर चिखल उडणार. चिखलात दगड मारला तर चिखल उडणार. वाईट गोष्टींना कोणी त्रास दिला तर त्यांना वाईट मिळणार. आमच्यातून चांगल्या गोष्टी का निघतात? कारण देवाने त्या चांगुलपणाने आपल्याला भरलंय. हालेलुया. त्या आत्म्याने, त्या सामर्थ्याने आम्हाला भरलंय. मग आज या सगळ्या वचनांना एकत्र करून आम्ही काय शिकत आहोत? कुठली गोष्ट आम्ही प्राप्त करत आहोत? आज एक गोष्टीचं अगत्य आहे की आम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलं जाणं गरजेचं आहे. देवाच्या अभिषेकात आम्ही स्वतःला जपणं गरजेचं आहे. आज नंतर ज्या वेळेस कुठलाही कठीण परिस्थितीचा सामना होईल आमचा, कसला कठीण परिस्थितीचा सामना ज्या वेळेस होतो, गल्ल्याताशी सामना होता ना, दाविदाने बटव्यात हात घातला. त्याच्याकडं काहीतरी आहे, हे महत्वाचं आहे. एक दिवस असा येतो की प्रॉब्लेम येतो, खिशात हात घालता खिसे रिकामे. हे प्रभू मी काय करू? आता माझ्याकडं पैसे नाही, माझ्याकडं काय नाही, माझ्याकडं मार्ग नाही, मी काय करू? मला समजत नाही. असा दिवस तुमच्यावरती कधी येऊ नये. हालेलुया. ज्यावेळेस संकट तुमच्याकडे येईल तुम्ही हसून म्हणाल, बघतो तुझ्याकडे आता, तुला माहीत नाही माझ्याकडे काय आहे. हालेलुया. नेहमी ही खात्री आमच्याकडे असणं गरजेचं आहे की आधीच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद आमच्याकडे देऊन ठेवलेत. हालेलुया. म्हणा, मी देवाच्या सामर्थ्याने परिपूर्ण आहे. मी देवाच्या शस्त्र सामग्रीने परिपूर्ण आहे. मी वैऱ्यापुढे कधीही हारणार नाही, कारण माझ्या प्रभूने
त्याचं सामर्थ्य, त्याचा आशीर्वाद, त्याची कृपा माझ्या जीवनावर केली आहे. आज नंतर मी जिथेही उभा राहील, आज नंतर ज्याही ठिकाणी मला उभं राहावं लागेल त्या ठिकाणी परमेश्वर मला शक्ती देईल. परमेश्वर माझ्या बाजूने लढेल. मी कधीही हारणार नाही. मी विजयी आहे. 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 मी महाविजेता आहे. मी जिंकलो आहे. कारण माझा देव, माझा प्रभू महाविजेता आहे. त्याचा विजय माझ्या जीवनात आज मी स्वीकारत आहे. येशूच्या नावात आमेन. आमेन. टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊ जोरदार.